रामकृष्ण हरी. भारताच्या इतिहासात कदाचित प्रथमच महाराष्ट्राच्या संतभूमीतून निघणारा भजन कीर्तनाचा आवाज देवभूमी उत्तराखंडमध्ये सर्वत्र निनादताना दिसला. याचं औचित्य होतं सरस्वती नदीच्या उगमस्थानी माणा गावात बांधलेल्या विद्येची देवता असलेल्या सरस्वती मंदिराच्या उद्घाटनाचं. या अद्वितीय मंदिराची संकल्पना विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांची. सन 2009 मध्ये केलेल्या या संकल्पाची पूर्ती सन 2021 मध्ये झाली. या सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिराचा उद्घाटन सोहळा सुमारे 7 दिवस चालला, ज्यामध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार व्याख्याते यांनी भारतीय प्राचीन ज्ञान आणि परंपरा लोकांपर्यंत कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून पोहोचवली. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेला हा विशेष कार्यक्रम संतभूमी ते देवभूमी पर्यंतचा हा सोहळा आपण विश्वशांती दर्शन या वाहिनीवर पाहणार आहात. जी माणसं व्यर्थ बडबड करतात ती परमार्थ स्वरूपाला कधीच प्राप्त होत नाहीत. अनुभवाशिवाय बडबड व्यर्थ आहे असं ज्ञानोबा राय सांगतात. परमार्थाचं महत्त्व सांगणाऱ्या या भागात पाहूयात हरिभक्त परायण रविदास महाराज शिरसाट यांचे निरूपण. हरि राम कृष्ण ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारणं वेगळं आणि ब्रह्मज्ञानाची अनुभूती घेणं वेगळं, बरं का. म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं, अनुभवा वाचून बडबडते. अनुभवाशिवाय जर कोणी बडबड करत असेल तर त्याला काही अर्थ राहत नाही. एक सुंदर ज्ञानोबरायांनी एक दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला बा. जैसा बुडणियाची वार्ता थळी चाकीची, ज्ञानोबराय वर्णन करतात. एका ठिकाणी असंच एक मुलगा गावातला पोहायला येत नव्हतं. त्याचे जे समवयीन मुलं आहेत ती त्याला चिडवायची, अरे तुला पोहायला येत नाही? म्हणले नाही. अरे काय वेडा, म्हटले तो एवढा मोठा झाला तो पोहायला येत नाही. तो म्हटला आता या पावसाळ्यामध्ये मी विनाविलंब काय करणार, पोहायला शिकणार. नदीच्या जवळ ते गाव होतं. योगायोग असा की मोठा पाऊस झाला, नदीला पूर आला आणि या मुलाचा उत्साह द्विगुणित झाला. लगेच तो गेला नदीच्या कडेला. आता नदीच्या कडेला काही मासे धरणारे अगोदर जाऊन बसले होते जाळे वगैरे घेऊन त्यांचे. अरे कुठं चाला? पोहायला शिकायला चाललो. अरे वेड्या, हे पाणी पोहायला शिकण्यासारखं नाही आहे, हे पुराचं पाणी आहे, हे पाणी ओढतं, याच्यामध्ये काटे आहेत, भोवरे आहेत, तू बुडशील. नाही म्हटली, मी 6 महिन्यापासून प्रतीक्षा करतोय, आता मी अधिक प्रतीक्षा करणार नाही, आता मला त्या ठिकाणी पोहायला शिकायचंय. तो त्या ठिकाणी कपडे काढले, त्यांनी कपडे तिथं बाजूला ठेवले आणि पाण्यामध्ये तो शिरला. प्रकार असा झाला, जेव्हा तो पाण्यामध्ये शिरला, पाण्यामध्ये गेला, पाण्याने त्याला ओढलं, हे काही सांगायला नको, वेग होता पाण्याला. आणि नंतर तो मोठ्या ओढायला आला की मेलो मेलो वाचवा, मेलो वाचवा. आणि काही वेळाने प्रकार असा झाला की तो खरोखर बुडाला आणि तो निघून गेला. त्याच्यानंतर त्याच्या आईवडिलांना कोणीतरी सांगितलं असावं, ते तिथं काठावर आले. त्या लोकांना विचारलं, म्हटले आमचा मुलगा इथं आला होता? हो बेटे आला होता. मग काय झालं? म्हटले त्याला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने आमचं ऐकलं नाही. त्याने कपडे काढले, कपडे इथं ठेवले, पाण्यामध्ये शिरू नको म्हटलं, तो शिरला. मग तो मोठ्याने ओरडत होता की मी बुडालो, मी मेलो, मी बुडालो, असं तो. बरं पुढे काय? म्हटले पुढे तो खरोखरच बुडाला. पुढे काय गोष्ट आहे का? बुडाला आणि तो मेला. पुढे गोष्ट संपली, दृष्टांत संपला. त्यातला महत्वाचा भाव असा आहे, जोपर्यंत तो मी बुडाला, मी बुडालो किंवा मी मेलो असं म्हणत होता, तोपर्यंत तो खरोखर मेला होता का? नाही. जोपर्यंत तो म्हणतो की मी मेलो, तोपर्यंत तो खरोखर मेला होता का? नाही. आणि जेव्हा तो खरोखर मेला तेव्हा त्याला मी मेलो असं म्हणता आलं का? नाही का? मला वाटतं आता समजलं असावं. जे मी ब्रह्म झालो असं म्हणतात, जोपर्यंत त्यांची बडबड चालू आहे तोपर्यंत ते खरे ब्रह्म झालेले नसतात. आणि जेव्हा ते खरोखर ब्रह्म होतात तेव्हा त्या मी ब्रह्म झालो हे सांगायला वृत्तीवर राहत नाहीत. विठाला 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 म्हणून ज्ञानोबराय वर्णन करतात, मी झालो आयशे जो म्हणे तो काहीच नाही. 9व्या अध्यायामध्ये खूप सुंदर सिद्धांत सांगतात. मी झालो असे जे म्हणतात ते झालेले नसतात, त्यांची ती अनुभवाशिवाय
त्यांची ती व्यर्थ बडबड असते. म्हणून अशी जी माणसं असतात की जी व्यर्थ बडबड करतात ती त्या परमात्म स्वरूपाला प्राप्त होत नाही. म्हणून परमात्म स्वरूपाची किंवा ब्रह्मज्ञानाची जी दुर्लभता आहे ती दुर्लभता महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. ब्रह्मज्ञान जरी ब्रह्मज्ञान जरी ब्रह्मज्ञान जरी कळे उठावोटे तरी काहीम कोटे वेदशास्त्रे तरी काहीम कोटे वेदशास्त्रे सामान्य माणसाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती तेवढी सुलभ नाही हे शास्त्र त्या ठिकाणी सांगतात. आणि त्याची ती दुर्लभता असल्यामुळंच शास्त्र वेद हे हिमपुटी या शब्दाचा अर्थ कष्टी झालेली आहेत. एखादा मनुष्य कष्टी का होतो? परिश्रम करूनही जर एखादी गोष्ट साधली नाही तर तो त्या ठिकाणी कष्टी होतो. वेदाचा आणि शास्त्राचा प्रामाणिक प्रयत्न हा आहे की त्या जीवमात्राला परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचा बोध व्हावा. समजलं का? परंतु त्याची दुर्लभता अशी आहे की माणसांच्या ठिकाणी ती अधिकारिता नसल्यामुळं वा अधिकार संपन्नता नसल्यामुळं वेदशास्त्रांना त्या ठिकाणी खेद वाटतो. आणि म्हणून त्या ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान कसं आहे किंवा ते ब्रह्माचं यथार्थ स्वरूप कसं आहे यासाठी वेद आणि शास्त्र यांचं सुद्धा भांडण आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. शास्त्राचे भांडण तप तीर्थाटन शास्त्राचे भांडण तप तीर्थाटन भांडण तप तीर्थाटन पूर्वीचे भ्रमण यासाठी पूर्वीचे भ्रमण यासाठी शास्त्राचे भांडण तप तीर्थाटन शास्त्राचे भांडण तप तीर्थाटन पूर्वीचे भ्रमण शास्त्राचे भांडण तप तीर्थाटन शास्त्राचे भांडण तप तीर्थाटन. महाराज वर्णन करतात की वेद आणि शास्त्र या ठिकाणी हिमपुटी झाली अर्थात कष्टी झाले. वेद शब्दाचा जो अर्थ आहे संस्कृतमध्ये विद धातू आहे त्यापासून वेद हा शब्द तयार झालेला आहे. म्हणून वेद हा संपूर्णतः ज्ञानप्रधान आहे, ज्ञानस्वरूप आहे. वेदाचे तिन्ही कांड जरी असले आपण सामान्यतः चर्चा करताना सांगतो की ज्याच्यामध्ये कर्मकांड आहे, उपासनाकांड आहे आणि ज्ञानकांड आहे. यापैकी सामान्यतः 80,000 मंत्र हे कर्मकांडाचे मानले जातात, 16,000 उपासनाकांडाचे आणि 4,000 ज्ञानकांडाचे. परंतु प्रकार असा आहे कर्म कसं करावं याचंही ज्ञान आवश्यक आहे. अर्थात कर्मप्रधान मंत्रामध्ये सुद्धा कर्माचं ज्ञानच आहे, उपासना प्रधान मंत्रामध्ये उपासनेचं ज्ञानच आहे आणि ज्ञानप्रधान ते खुद्द ज्ञानप्रधान आहेतच. म्हणून एकूण वेद जो आहे तो ज्ञानप्रधान आहे. म्हणून या ठिकाणी वेद आणि दुसरीची शास्त्र आहेत. शास्त्रामध्ये सामान्यतः प्रक्रियेच्या माध्यमातून परमात्म्याचं स्वरूप, जगताचं स्वरूप, जगतकारणता या गोष्टीची चर्चा केली जाते. तत्वज्ञानाचा प्रमुख विषय जो आहे तो म्हणजे जीव, जगत आणि परमात्मा यांचं प्रत्येकाचं स्वरूप आणि त्यांचा परस्पर संबंध स्पष्ट करणं हे शास्त्राचं किंवा तत्वज्ञानाचं वा दर्शनाचं एक महत्त्वाचं कार्य आहे. परंतु प्रकार असा आहे की यांच्यामध्ये सुद्धा एकवाक्यता प्रस्थापित होत नाही. त्या परमात्म स्वरूपाची चर्चा करत असताना सुद्धा याच्यामध्ये एकवाक्यता प्रस्थापित होत नाही. म्हणून इथं शास्त्रांचं भांडण हा शब्द प्रयोग केला आहे. म्हणजे माणसं जसं एकमेकाला भांडतात तसं शास्त्र भांडत नाहीत. त्याच्यामध्ये मतमतांतर जी आहेत, मतभिन्नता जी आहे तेच त्यांच्यामध्ये काय भांडण आहे. सांख्यांचा सिद्धांत हा वेगळा आहे. अंतिम सद्वस्तूचं स्वरूप स्पष्ट करताना अंतिम सद्वस्तूचं स्वरूप काय आहे, व्हॉट इज द प्रॉपर नेचर ऑफ द अल्टिमेट रियालिटी, हा मुख्य प्रश्न त्याचा आहे. अंतिम सद्वस्तूचं स्वरूप काय, नेमकं स्वरूप काय. मग सांख्यांची तत्व वेगळी आहेत, योगाची वेगळी आहेत, पूर्वमीमांसेची वेगळी आहेत, न्यायाची वेगळी आहेत, वैशेषिकांची वेगळी आहेत. त्यांनी तत्व वेगवेगळी मानलेली आहेत. वेदांताचं मत आहे ते यापेक्षा आणखी भिन्न आहे. म्हणून या ठिकाणी महाराज वर्णन करतात की शास्त्राचं भांडण आहे ते कशासाठी आहे,
या ब्रह्मज्ञानाच्या सिद्धीसाठी किंवा ब्रह्मस्वरूपाच्या सिद्धीसाठी. एवढंच नाही, तप तीर्थाटन, तप आणि तीर्थाटन कशासाठी सांगितले? हे तप आणि तीर्थाटन इथं हिमालयामध्ये त्याची चर्चा होणं गरजेचं आहे, कारण ही तपोभूमी आहे. हे काय? म्हणून अभंग थोडासा विचारपूर्वक निवडून घेतला. म्हटलं आता इथं नेमकं काय बोलावं. इथं या हिमालयाच्या गुहेमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी असे गुहेमध्ये, त्या गुफेमध्ये असे खूप मोठे मोठे तपस्वी सिद्ध बसलेले आहेत. काहींची वयोमर्यादा अक्षरशः हजारो साल आहे बरं का, शेकड्याचा प्रश्न नाही. मला सांगा, चांगदेव महाराज इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये 1400 वर्ष राहू शकले, तर हिमालयातले साधू किती वर्ष राहतील? ज्याला लॉजिकल आर्ग्युमेंट आपण म्हणू, तार्किक युक्तिवाद. ते जर तिथं लोकांमध्ये राहून जर 1400 वर्ष जिवंत राहू शकतात, तर हिमालयामध्ये, आणि हे सामान्य तपस्वी नाहीत, लक्षात ठेवा, हे सिद्ध तपस्वी आहेत. आपण पाहतो नवनाथाचे ग्रंथ बऱ्याच लोकांनी ऐकले आहेत, वाचलेले आहेत. प्रत्येक नाथांनी या बद्रिकाश्रमामध्ये येऊन 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे, असं त्या ठिकाणी ग्रंथामध्ये प्रत्येक नाथांनी, कोणी त्याला अपवाद नाही. अर्थात ही तपोभूमी आहे. 12 वर्ष तपश्चर्या करणं हे काय का सामान्य गोष्ट नाही आहे. इथं आपल्याला 12 तासही नीट बसता येत नाही. या मांडीवरचं त्या मांडीवर, त्या मांडीवरचं या मांडीवर, नाही का, फक्त पाय लांबून झोपत नाहीत एवढंच बरं आहे. आपल्याकडे एवढी मोठी तपश्चर्या आहे, परंतु इथं एवढे मोठे महान साधक सिद्ध आहेत, ज्यांचे खडावाही सिद्ध आहेत, ज्यांचे कमंडलू सिद्ध आहेत, ज्यांच्या झोळ्या सिद्ध आहेत. लक्षात ठेवा, एखाद्या सिद्ध पुरुषाला जर वाटलं की आता चलो हरिद्वार में कुंभ मेला जाएंगे, त्या खडावावर ते उभे राहतात आणि त्या खडावा आकाशमार्गी निघून जातात. तिथं त्यांना तिकीट काढायची गरज नाही, दरड कोसळली तरी काही भीती नाही, हवामान काही गढूळ झालं, हेलिकॉप्टर बंद झाली सेवा, अशाही कुठल्या प्रकारची अडचण नाही. असे मोठे मोठे साधू आहेत. समाधीतून व्युत्थान झाल्यानंतर भूक लागली, आता काय करायचं, कुठं जायचं? त्यांच्या ज्या झोळ्या असतात त्या झोळ्या सांगतात, जा बेटा कुछ फल ले आओ, आणि त्या झोळ्या जातात आणि तिथून स्वादिष्ट मधुर फळं घेऊन येतात. फळं खाल्ल्यानंतर उरलेली जी फळं आहेत ते फेकून देत नाहीत, जा बेटा लौटा दो. ते पुन्हा फळं जातात आणि त्या झाडाला जशीच्या तसे पुन्हा त्याला चिकटून जातात. लक्षात का, एवढे मोठे सिद्ध महापुरुष या हिमालयाच्या कुशीमध्ये आहेत. लक्षात ठेवा. मला आता प्रसंग येतो, मोठे मोठे अधिकारी लोक भेटतात. असंच मी एकदा गिरनारला गेलो असताना तिथे एका महापुरुषाची भेट झाली आणि असेच आमचे प्रश्न सुरू झाले. तेव्हा त्यांनी सांगितलं की हिमालयामध्ये, गिरनारमध्ये असे काही तपोनिष्ठ मंडळी आहेत की जे आपल्याला पाहू शकतात, परंतु आपण या डोळ्यांनी त्यांना पाहू शकत नाही. ते आपला पाहू शकतात, ते आपल्या जाणू शकतात, आपल्या मनातील भावभावना विचार ते जाणू शकतात. आपल्या समोरून जरी ते मार्गस्थ झाले गेले तरी आपल्याला ते दिसू शकत नाहीत. अशा महान विभूती या हिमालयामध्ये आहेत. म्हणून असे मोठी जपी तपी या ठिकाणी असताना आपण कीर्तनातून त्याच्याविषयी काय विवेचन करावं? विठाला विठाला म्हणून महाराज वर्णन करतात, या परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीसाठीच जप तपाची शास्त्राने योजना केली. या जसाठी जप व्यासही अमुप ग्रंथ केले, व्यासही अमुप ग्रंथ केले, तीर्थाटन शास्त्राचे भांडण ग्रंथ केले, व्यासही अमुप ग्रंथ केले. महाराज वर्णन करतात, याच्यासाठी जप आहे, याच्यासाठीच तप आहे. एवढंच नाही, व्यासांनी सुद्धा अमुप ग्रंथ रचना यासाठीच केली आहे. अर्थात उद्देश हा आहे. मागच्या चरणामध्ये पुरींचे भ्रमण आहे, कुठं पूर्वींचे भ्रमण आहे आणि कुठं उर्वींचे भ्रमण आहे. 3 प्रकारचे पाठ आहेत बरं का. तर या ठिकाणी आता तपतीर्थाटनाचा विषय असल्यामुळे पुरींचे भ्रमण असं आपण मानलं तरी काही हरकत नाही. कारण सप्तपुऱ्या ज्या आहेत, अयोध्या, अवंती वगैरे, या पुरींचं भ्रमण सुद्धा याच्यासाठीच आहे. दुसरी गोष्ट, जप जो आहे
तो सुद्धा याच्यासाठीच आहे. जप जो असतो तो कसा असतो माहिती आहे? आपल्या श्रीगुरूकडून घेतलेला एखादा जो मंत्र आहे त्या मंत्राचा विशिष्ट संख्यात्मक जो काही जप असतो सांगितला आहे का, त्याची मग 1 कोटी 5 कोटी 7 कोटी अशी संख्या त्याची असते. म्हणून तो जप जो असेल. बरं, तपश्चर्या जी आहे ती सुद्धा याच्यासाठीच आहे. तप शब्दाचा अर्थ काय? तप शब्दाचा अर्थ तपती तापणे नाही का, म्हणजे आपण तापायचं, दुसऱ्याला तापवायचं नाही, त्याला म्हणायचं तप. ज्ञानोबांनी तप शब्दाची व्याख्या खूप सुंदर केली आहे. तैसा स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जीविरा तेची तप. स्वरूपाची या प्रसरा अर्थात परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीसाठी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे म्हणजे प्राण इंद्रिय आणि शरीर यांची आटणी करायचं. भरपूर पोटभर जेवायचं मग तपाला बसायचं असं नाही. यांची आटणी करणं यालाच खऱ्या अर्थाने तप म्हणतात. आणि ज्ञानोबाला सांगतात यापेक्षा जर वेगळं तपाचं लक्षण असेल अथवा अनारिसे तपाचे रूप जरी असे तर ज्याप्रमाणे हंसाने पाण्यामध्ये चोच घालावी तसा प्रकार तो होईल. विठाला विठाला. तपाचे प्रकार गीतेमध्ये स्पष्ट सांगितले आहेत. कायिक तप आहे, वाचिक तप आहे आणि मानसिक तप आहे. समजलं का? तर त्या ठिकाणी या तिन्ही प्रकारचे जे तप आहेत हे तपाचा उद्देश काय आहे? याजसाठी नाही का, ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी, ब्रह्माचं यथार्थ स्वरूप जाणण्यासाठी. आणि एवढंच नाही, महाराज सांगतात व्यासी ही अमूप ग्रंथ केले. व्यासांनी सुद्धा पुष्कळ ग्रंथ निर्माण केलेत. व्यासांचं जे मूळ नाव आहे ते कृष्ण द्वैपायन असं नाव आहे, मूळ नाव, त्यांचं जन्मनाव. त्याचं कारण असं आहे की पराशर आणि माता सत्यवतीच्या माध्यमातून त्यांचा जन्म कृष्णद्वीपामध्ये झाला. कृष्णद्वीपामध्ये जन्म झाला म्हणून त्यांचं नाव झालं कृष्णद्वैपायन. त्यांचं एक नाव बादरायण असं आहे. बादरायण शब्दाचा अर्थ इथंच बद्रीनाथामध्ये राहून त्यांनी बोरीचे फळं खाऊन साधना केली म्हणून त्यांचं नाव पडलं बादरायण. आणि त्यांचं तिसरं नाव आहे महत्वाचं, ते म्हणजे व्यास. व्यास शब्दाचा अर्थ होतो विस्तार. त्यांनी वेदाचा विस्तार केला. मान्यता अशी आहे की पूर्वी एकच वेद होता, ऋग्वेद. त्या एका वेदाचं त्यांनी 4 भागामध्ये विभाजन केलं, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. म्हणून वेदाचा विस्तार केला, वाङ्मयाचा विस्तार केला म्हणून त्यांचं नाव झालं व्यास. परंतु पुरुष सूक्तामध्ये जो मंत्र आहे ओम तस्मात् यज्ञात सर्वभूतः ऋष सामानि जज्ञिरे छंदांसी जज्ञिरे, या ऋषेमध्ये जर पाहिलं तर वेदाचे नामोल्लेख स्पष्ट आहे. मग वेदाचं विभाजन हे व्यासांच्या पूर्वीचं की नंतरचं, हा पुन्हा वादाचा आणि चर्चेचा वेगळा विषय आहे. तो इथं मी उघडत नाही कारण वेळ आपला कमी आहे. असो, तर या ठिकाणी व्यासांनी जी ग्रंथ रचना केली, 4 प्रकारचे वेद विस्तृत केले. दुसरी गोष्ट, त्यांनी 18 पुराणांची निर्मिती केली. वेदांताचा ब्रह्मसूत्रासारखा महान ग्रंथ लिहिला. त्यानंतर महाभारत जागतिक महाकाव्य लिहिलं. आणि मनाला शांती लाभली नाही म्हणून त्यांनी शेवटचा ग्रंथ लिहिला, तो म्हणजे श्रीमद भागवत. एवढं मोठं महान काव्य त्यांनी जे केलेलं आहे, वाङ्मय निर्माण केलंय, ते कशासाठी केलं? व्यासे ही अमूप ग्रंथ केले याजसाठी. ही महत्वाचं लक्षात ठेवायचं. या परमात्मबोधासाठी, ब्रह्मज्ञानासाठी त्यांनी या ठिकाणी हे केलेलं आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, एवढं हे जरी केलेलं असेल, एवढी साधनं जरी सांगितलेली असतील, तर एवढ्या साधनेतून हे प्राप्त होतच का? हाही प्रश्न महत्वाचा आहे बरं का. एवढी जी साधनं सांगितली, आता कल्पना करा, वर सांगितलेलं आहे की शास्त्रांचं भांडण आहे. मग शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर ब्रह्मज्ञान प्राप्त होतं का? हा प्रश्न महत्वाचा आहे. शास्त्राचं अध्ययन केल्यानंतर तो शास्त्री होऊ शकतो, ब्रह्मज्ञान होईलच असं नक्की सांगता येत नाही. एखादा मनुष्य काय शास्त्री होईल शास्त्राचं अध्ययन केल्यानंतर. आता काही काही अलीकडे लोक शास्त्राची नावंही माहीत नाही त्यांना बरं का, ते शास्त्री आहेत बरं का. त्यांना जर शास्त्राची नावं आणि शास्त्रकर्त्यांची नावं विचारली गल्लत होती बऱ्याच वेळा. आहेत पाता, चला विकाल तरी विका, माती नावं ठेवणी बुका. विठाला विठाला. दुसरी गोष्ट महाराजांनी सांगितली की पुरींचे भ्रमण याजसाठी. पुऱ्यांचे भ्रमण जे लोक करतात, ज्याच्यामध्ये 4 धाम आहेत नाही का, सप्तपुरी आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत. आता हे बद्रीनाथ काय आहे? हां,
बऱ्याच लोकांना अजून कळालेलं नाही, लक्षात ठेवा. हे 4 धामपैकी आद्य धाम आहे. सत्ययुगातलं धाम हे बद्रीनाथ आहे. त्रेतायुगातलं धाम रामेश्वरम आहे. नंतर द्वापर युगातलं धाम हे द्वारिका आहे. आणि कलियुगातलं धाम जगन्नाथपुरी आहे. हे 4 धाम आहेत. हे धाम अर्थात हे जे आद्य धाम आहे, सत्ययुगातलं धाम आहे, हे भगवान विष्णूचं धाम आहे. आणि केदारनाथ जे आहे ते ज्योतिर्लिंगापैकी आहे. हे अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही की कशाचं काय आहे. म्हणून सकाळी बऱ्याच लोकांनी शंकराचीच अभंग सुरू केली, नाही का. असं होऊ नये, गल्लत होऊ नये. म्हणून हे जे धाम आहे या ज्या पुरी आहेत, नाही का, त्यानंतर जी काही ज्योतिर्लिंग आहेत, तर याचं भ्रमण कशासाठी आहे. बऱ्याच वेळा हे भ्रमण करत असताना जर त्याचा मुख्य उद्देश समजला नाही तर हे ओझं होतं, बाकी काही होत नाही. त्याच्यामुळे दांभिकता वाढली जाते, अहंकार वाढला जातो. म्हणून ज्ञानोबा वर्णन करतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामे. दर्शक हो, भक्तिरसानं भरलेल्या या भागात आज इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी. हरिपाठामध्ये सुद्धा नामसाधना सांगताना ज्ञानोबा सांगतात, नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया अनिक पंथा. पण ते नाम कोणतं आहे हे महत्वाचं आहे बरं का. इथं लोक घोटाळा करतात बरेचसे. ते नाम सोपे रे रामकृष्ण हे नाव आहे, दुसरं नाव नाही. म्हणून वारकरी संप्रदायाचा महामंत्र रामकृष्ण हरी, या लक्षात ठेवा.